बाहेर खेळणं किंवा काय म्हणूया की घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या हे करणं किंवा वेगवेगळ्या अस्वच्छ असणाऱ्या गोष्टींशी आपला सातत्याने संपर्क येत असतो. तुम्ही वाचलं असेल, विज्ञानातलं थोडंफार वाचलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात किंवा आपण जे काही खातो पितो त्या गोष्टींमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात. ठीक आहे. तर हे सगळे जे जंतू किंवा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात, आपण मातीमध्ये खेळतो किंवा आपल्या वेगवेगळ्या गोष्टींशी संबंध येतो, तर अशा मार्फत हे शरीरामध्ये जात असतात. आणि लहान वयामध्ये काय होत असतं की आपण गोड पदार्थ बऱ्यापैकी खातो. लहान मुलांना गोड आवडतं, मग ते गोड चॉकलेट असेल, आईस्क्रीम असेल, तर ते आणि गोड ही जी गोष्ट असते ना ही कृमींना खूप पोषक असते. तुम्ही बघा गोड पदार्थ असा जर खूप काळ ठेवला तर त्याच्यामध्ये जंत किंवा किडे होताना दिसतात. तुम्ही व्यवहारामध्ये बघा की समजा झाडावरचं सीताफळ काढून खात असाल, तुम्ही त्याच्यामध्ये बघता की जंताच्या अळ्या दिसतात की नाही. तर का बरं असं होतं की गोड गोष्टीमध्येच त्याच्यामध्ये तुम्हाला जंत जास्त दिसतात? तर त्याच्यामध्ये साखर असते. जे गोड जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये फ्रक्टोज, शुक्रोज यासारख्या साखरच्या गोष्टी असतात ज्या जंतांना नॅचरली खूप आवडतात. आणि त्याच्यामुळे जंत होण्याचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतं. ठीक आहे. सो जंत समजा झाले तर त्याने काय होतं, तर जंतामध्ये एक अशी गोष्ट असते की ते जंत जे असतात ते आतड्यामध्ये किंवा आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये वाढतात आणि ते वाढलेले जे जंत असतात ते शरीरातलं पोषण, तुम्ही जे आपण जे काही खातो पितो ते आपल्या शरीराचं पोषण व्हावं म्हणून आपण खातो. तर त्याच्यातले जे काही जे पोषक घटक जे शरीराला पाहिजे असतात ते ओढून घेतात आणि स्वतःची वाढ करतात. तुम्ही भांडगुळ ऐकलं असेल, व्यवहारामध्ये एक साधं सोपं आहे. तर भांडगुळ ही जी वनस्पती हिचं काय वैशिष्ट्य आहे की ती दुसऱ्या झाडावर वाढते. ठीक आहे. आणि त्या झाडाला जे काही पोषक किंवा आवश्यक घटक असतात ते शोषून घेते. त्याच्यामुळे त्या झाडाचा विकास होत नाही, पण भांडगुळ मात्र वाढत राहते, तिचा विकास होत राहते. म्हणजे दुसऱ्याने एक तयार केलेलं अन्न, परपोषी वनस्पती ज्याला आपण म्हणतो साध्या विज्ञानाच्या भाषेमध्ये, तर तशा पद्धतीने बॅक्टेरियाचं किंवा जंतांचं शरीरामध्ये असणारं काम चालतं. तर काय म्हणून केलं जातं की ह्या ज्या जंतुनाशक गोळ्या आहेत त्या आपण वर्षातून 2 वेळा देतो. साधारण 6 महिन्याच्या अंतराने, म्हणजे फेब्रुवारीमध्ये आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांमध्ये आपण ही मोहीम करतो. त्याच्यामध्ये जे ह्या जंतुनाशकच्या अल्बेंडाझोलच्या गोळ्या देतो आपण आणि साधारण 2 ते 3 वर्ष वय असेल तर आपण अर्धी गोळी देतो आणि ती पावडर करून पाण्यामध्ये विरघळवून देतो. ठीक आहे. कारण गोळी घशामध्ये अडकू नये. ठीक आहे. किंवा आपण जेव्हा गुळतो, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही पाणी पिताना तुम्हाला ठसका लागतो. कोणाला माहिती आहे की ठसका का कशामुळे लागतो, काय होतं नेमकं? तर ही जी आपली अन्ननलिका असते ना, ही हा कॉमन पाथ आहे. याच्यातून हवा जी असते ती छातीमध्ये जाते आणि आपण जे काही अन्न खातो ते अन्ननलिकेमार्फत पोटामध्ये जातं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे काही खातो त्याच्यातले काही घटक जर श्वसन नलिकेत गेले तर काय होतं की ते श्वसन नलिकेमध्ये जाणं अपेक्षित नाही. जिथे हवा गेली पाहिजे तिथे हवाच गेली पाहिजे आणि जिथे अन्न जायला पाहिजे तिथे अन्नच गेलं पाहिजे. ज्या वेळेला अन्ननलिकेमधून हवा जाते पोटामध्ये तेव्हा जेवण झाल्यानंतर आपल्याला ढेकर येते. म्हणजे शरीर काय करतं की अन्ननलिकेमध्ये जी हवा साठवून राहिलेली आहे ती शरीर ढेकऱ्यामार्फत बाहेर टाकतं, कारण ती तिकडे जाणं अपेक्षित नाही आहे. तशीच प्रक्रिया जेव्हा छातीमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये किंवा त्या हवेच्या मार्गामध्ये जेव्हा अन्न जातं किंवा पाणी जातं, तर अशा वेळेला आपल्याला खोकला येतो आणि ते जे पदार्थ किंवा ते जे अन्न पाणी तिकडे गेलेलं असतं ते शरीरातून बाहेर टाकून अन्ननलिकेमार्फत पोटात जाण्यासाठी म्हणून ते केलं जातं. तर ती गोळी श्वसन नलिकेमार्फत फुफ्फुसामध्ये जाऊन अडकू नये म्हणून आपण ती गोळी ही पाण्यात विरघळवून घेतो 2 ते 3 वर्षांपर्यंत. 3 ते 4 वर्षाचं मूल असेल तर आपण काय करतो, ही अख्खी गोळी पाण्यामध्ये विरघळवून घेतो आणि 4 वर्षाच्या पुढचं जे काही बाळ असेल समजा तर त्याला आपण तुम्ही 19 वर्षापर्यंत ही गोळी देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे कोणी घ्यायची ही गोळी, तर 2 वर्षातलं कुठलंही नॉर्मल मूल ते 19 वर्षातलं माणूस. ठीक आहे. किंवा ती त्यामुळे एक 68 वयाची व्यक्ती, ही मुलं ही गोळी घेऊ शकतात. ज्यांना कोणाला आजार असेल, सर्दी खोकला ताप किंवा काही असेल तर आपण हीच जी गोळी घेण्याचं जे प्रमाण आहे ना ते आपण 7 दिवसांनी परत देतो. म्हणजे आज समजा शाळा आहे आणि शाळेमध्ये तुमची कोणी मित्रमैत्रिणी आलेले नसतील तर मग त्यांनी 20 तारखेला ही गोळी, म्हणजे 7 दिवसानंतर ही गोळी घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो जंतुनाशकाच्या गोळ्या आपण एवढ्यासाठी देतो की त्या गोळ्या घेतल्यानंतर आपल्या पोटामध्ये असणारे जे काही वाईट जंत असतात ते वाईट जंत मेले जावे आणि
त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं जे आपण जे काही खातो पितो तर त्याच्याने फक्त आपलं पोषण व्हावं, ते जंतांचं पोषण व्हावं म्हणून फक्त आपण हा दिवस साजरा करतो. आणि या दिवशी प्रत्येक बाळाला म्हणजे 2 ते 19 वर्षातल्या मुलांना आपण जंतनाशकाच्या गोळ्या देतो. ठीक आहे. सो जंत जे असतात ते बरेचसे जंत हे शरीरासाठी चांगले असतात आणि काही जंत हे शरीरासाठी चुकीचे असतात किंवा काय म्हणूया आपण शरीरासाठी वाईट असतात. त्या वाईट जंतांना मारण्यासाठी म्हणून आपण हा दिवस या दिवसामध्ये शरीरामध्ये ही गोळी घेतो. ठीक आहे. सो प्रत्येकाने इन्शुअर करा की जे कोणी आजारी असेल समजा तर त्याने ही गोळी घेऊ नका. पण 7 दिवसानंतर जेव्हा मॉपअप दिवस असेल, ठीक आहे, 20 तारीख असेल, आज 13 तारीख आहे, 7 दिवसांनी 20 तारीख येणार, त्या 20 तारखेला जर आठवणीने 13 तारखेला गोळ्या घेतल्या नसतील तर 20 तारखेला गोळ्या घ्यायच्या. ठीक आहे. धन्यवाद.